आपण घातांक हा चॅप्टर बघणार आहोत. बघा या चॅप्टरमध्ये काही नियम आहेत, ते नियम तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि इथं जसं जेव्हा जेव्हा प्रश्न येतील त्या अकॉर्डिंग मी तुम्हाला नियम सांगत जाईल. सध्या या प्रश्नामध्ये बेस हा सारखा आहे, म्हणून इथं a रेज टू m इंटू a रेज टू n बरोबर a रेज टू m प्लस n हा वाला फॉर्म्युला यूज होईल. कारण बेस सारखा आहे, दोन्ही कंडिशनमध्ये 3 आहे आणि पॉवर वेगळे आहेत, 4 आणि 2 आहेत. आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये कोणत्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल तर उत्तर 1 येतं. आता इथं बघा 1 - 1 म्हणजे हे 0 होऊन जाईल आणि 0 कोणत्याही संख्येला गुणलं तर त्याचं उत्तर 0च येतं. म्हणजे याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी 0. आता इथं आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा कधी -1 चा पॉवर ही समसंख्या असते, तेव्हा उत्तर +1 येतं आणि जेव्हा -1 चा पॉवर ही विषम संख्या, तेव्हा त्याचं उत्तर -1 येतं. तर आता -1 चा पॉवर समसंख्या 8 ही समसंख्या आहे, तर याचं उत्तर झालं +1. -1 चा पॉवर विषम संख्या याचं उत्तर झालं -1 आणि -1 चा पॉवर विषम संख्या याचं उत्तर झालं -1. तर मायनस मायनस झाले प्लस, म्हणून आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी. आता या ठिकाणी बघा एवढं सगळं सॉल्व्ह करायची गरज नाही. आपण जेवढा जर बेस धरला तर याचा पॉवर किती दिलेला आहे? 0 दिलेला आहे आणि कोणत्याही संख्येचा पॉवर जेव्हा याचा 0 असतो तेव्हा त्याचं उत्तर 1 येतं. ठीक आहे. आता बघा इथं बेसिकली काय झालेलं आहे, या 0 आधी या 3 ला गुणलं तर 0 झालं आणि या बाकी सगळ्या संख्यांचा पॉवर 0 म्हणजे उत्तर येईल 1. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी. बघा हे सगळं सॉल्व्ह करायची गरजच नाही. जर आपल्याला पॉवर 0 दिसला तर कन्फर्म त्याचं उत्तर एकच असते. इथं बघा 2 चा पॉवर 0 म्हणजे 1 झालं, 3 चा पॉवर 0 म्हणजे 1 झालं, अधिक 5 चा पॉवर 0 म्हणजे 1 झालं. खाली 2 चा पॉवर 0 म्हणजे 1 झालं, 3 चा पॉवर 0 म्हणजे 1 झालं, 5 चा पॉवर 0 म्हणजे 1 झालं. तर याचं उत्तर झालं 3 भागीला 1 म्हणजेच 3. ऑप्शन नंबर सी. या संख्येचा पॉवर 0, याचा पॉवर 0 म्हणजे हे झालं 1. त्याच्यानंतर या संख्येचा पॉवर 0 म्हणजे हे झालं 1. इथलं मायनस चिन्ह आपण इथं घेतलं. या संख्येचा पॉवर 0 म्हणजे हे झालं 1. बरोबर. आता हा 5/6 चा पॉवर किती? m दिलेला आहे. तर इकडं 1 आलं आणि इकडं 5/6 चा पॉवर m असेल. m आहे. आता आपल्याला m ची किंमत काढायची. तर m च्या ठिकाणी आपल्याला काय ठेवावं लागेल म्हणजे उत्तर 1 येईल. तर आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येचा पॉवर 0 असेल तर उत्तर 1 येतं. म्हणजे m च्या ठिकाणी आपल्याला 0 ठेवावं लागेल. म्हणून m ची किंमत किती येईल? 0. ऑप्शन नंबर बी. बघा आता इथं बेस सारखा आहे आणि पॉवर वेगळा आहे. जेव्हा बेस सारखा असतो आणि पॉवर वेगळा असतो तेव्हा हा वाला फॉर्म्युला यूज होतो. a रेज टू m इंटू a रेज टू n बरोबर a रेज टू m प्लस n. तर इथं होईल बेस हा कॉमन राहील आणि जे वर दिलेलं आहे 4 - 3x अधिक 3x - 4 यांची काय होईल? बेरीज होऊन जाईल. तर हे होऊन जाईल. आता 4 मधून 4 गेले 0 -3x प्लस 3x 0 7 चा पॉवर 0 होऊन जाईल आणि याचं उत्तर येईल 1 म्हणजे ऑप्शन नंबर ए. बघा 1 चा पॉवर -7 आहे. म्हणजे बघा 1 चा पॉवर जर प्लसमध्ये कोणतीही संख्या असेल, प्लसमध्ये सम असो, विषम असो, त्याचं उत्तर 1च येतं. आणि 1 चा पॉवर जर -1 मध्ये -1 जरी असेल किंवा -7 जरी असेल किंवा -a जरी असेल, तर हे खाली जाऊन 1 चा पॉवर प्लस हे होईल. म्हणजे अल्टिमेटली याचं उत्तर 1च येणार आहे. बघा या 2 सिच्युएशनमध्ये डिफरन्स आहे. जेव्हा 1 चा पॉवर विषम संख्या असते, जेव्हा -1 चा पॉवर विषम संख्या असते, तेव्हा त्याचं उत्तर -1 येतं. परंतु जेव्हा 1 चा पॉवर जर ऋणात्मक संख्या असेल किंवा निगेटिव्ह नंबर असेल, तर त्याचं उत्तर +1च येतं. निगेटिव्ह असो का पॉझिटिव्ह असो. त्याच्या मागचं लॉजिक काय आहे? त्याच्या मागचं लॉजिक हे आहे किंवा जेव्हा म्हणजे आता बघा तुम्हाला इथं अजून मी थोडं डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगतो. हे असं का होतं ते बघा आधी. आहे ना, म्हणजे जर आपली कन्सेप्ट क्लिअर असली तर आपले उत्तर चुकत नाहीत. जेव्हा 1 चा पॉवर आता -7 आहे, इथं कोणता फॉर्म्युला लागू होईल? 1 चा पॉवर हे छेदामध्ये जाऊन +7 होतील. म्हणजे हे 1 चा पॉवर 1 चा पॉवर किती जरी असेल तर उत्तर 1च येणार आणि 1/1 म्हणजे 1च होणार. ठीक आहे. म्हणजे 1 चा पॉवर -7 याचं उत्तर किती आलं? 1 आलं. 2 चा घन याचा पॉवर म्हणजे 8 झालं. आता -1 चा पॉवर -3 याच्या मागे काय लॉजिक आहे? तर बघा -1 चा पॉवर आधी हे -3 छेदामध्ये जातील. याला आपण या ठिकाणी असं या पद्धतीने समजून घेऊ, की -1 चा पॉवर -3 म्हणजेच किती? तर हे 1/-1 चा पॉवर +3. मग -1 चा पॉवर जर विषम संख्या असेल, तर उत्तर काय येतं? निगेटिव्ह संख्या येते.
म्हणजे इथं -1 होईल, तर याचं उत्तर किती येईल? -1. तर याचं उत्तर येते -1. या पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचंय. 1 चा पॉवर -7 जर असेल, तर या ठिकाणी बघा, वाटल्यास मी इथं सांगतो, हे 1 चा पॉवर -7 मी एक सांगितलं होतं ऑलरेडी. आणि त्याच्यानंतर 5 चा पॉवर 0 म्हणजे याचं उत्तर किती आलं? 1. म्हणजे या सगळ्यामध्ये सगळे पॉझिटिव्ह नंबर आहे आणि एकच निगेटिव्ह नंबर आहे. म्हणजे याचं उत्तर येईल -8. तर ऑप्शन नंबर डी. अशा पद्धतीनं 5 चा घन गुणिले 7 चा घन भागिले 35. तर बघा, याला आपण असं लिहू शकतो, 5 चा घन गुणिला 7 चा घन भागिला 35 चा वर्ग. तर आता या 35 ला जर आपण 7-5 केलं, किंवा याला आपण 35 लिहू शकतो, 5 7 35. तर हे झालं 35 चा घन भागिला 35 चा वर्ग. तर हे होईल, आपलं उत्तर 35 होऊन जाईल, कारण 3 मधून 2 गेले 1 होईल. आता या मग कोणते कोणते फॉर्म्युले यूज झालेले ते मी तुम्हाला इथं ब्रीफली एक्सप्लेन करतो. जेव्हा पॉवर सेम असेल परंतु बेस वेगळा वेगळा असेल, जसं समजा a⁻m इंटू b⁻m, ही वाली कंडिशन, म्हणजे बेस वेगळे वेगळे आहेत, पॉवर सेम आहे, तेव्हा आपण त्याला सेम ब्रॅकेटमध्ये टाकून या पद्धतीने लिहू शकतो. ही वाली कंडिशन फर्स्ट सिच्युएशन मध्ये यूज झाली. सेकंड कंडिशन मध्ये जर आपला बेस सारखा असेल आणि ते अंश आणि छेदामध्ये असतील, समजा जर असं असेल a⁻m डिवायडेड बाय a⁻n, तर हे होऊन जाईल a⁻m-n. ठीक आहे, म्हणजे 3 मधून 2 गेले 1, तर 35 चा पॉवर 1 म्हणजे 35 त्याचं उत्तर. तर हे वाले फॉर्म्युले इथे यूज झालेले आहेत, म्हणजे ऑप्शन नंबर सी. आता इथं बघा, इतकं सगळं करायची गरज नाही. मी तुम्हाला म्हणलं होतं, पॉवर जर 0 दिसला तर उत्तर 1 येतं. म्हणजे आधी इथं a⁻m असेल आणि ब्रॅकेट रेस टू n असेल, तर a⁻m इंटू n होते. म्हणजे 0 न 2 ला गुणलं तर पॉवर झाला 0. म्हणजे खालच्या सगळ्या संख्येचा पॉवर काय झाला? 0 झाला. आणि कोणत्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल, तर त्याचं उत्तर असतं 1. म्हणून आपलं या सगळ्या संख्येचं उत्तर काय येणार? 1 येणार. याला सॉल्व्ह करायची गरज नाही. आता इथं बघा, इथं पॉवर डायनामिक्स थोडेसे चेंज आहेत. कसे आहे? ए बाय बी आणि बी बाय ए आहे. तर जेव्हा समजा ए बाय बी चा पॉवर असेल एम, तर आपण आपल्याला जर त्याला बी बाय ए लिहायचं असेल, तर त्याचा पॉवर -m करावं लागते. किंवा याला असं समजा, जर इथं -1 आहे, तर हे जर काढायचं असेल, +1 करायचं असेल, तर खालचं वर आणि वरचं खाली करावं लागते. म्हणजे हे होतील 4/3 चा पॉवर 1 भागिला हे पुढचं 4/3 चा पॉवर 1 आहे, आणि सेम संख्येनं भागाकार केला तर उत्तर 1 येतं. म्हणून आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी. आपण काय केलेलं इथं, इथं ही जी 3/4 चा पॉवर -1 आहे, ह्याला आपण असं लिहिलं 4/3 चा पॉवर 1. हे मायनसचं प्लस मध्ये होते, जर आपल्याला खालचं वर आणि वरचं खाली करायचं असेल तर. आता या कंडिशन मध्ये बघा, इथं बेस सारखा आहे आणि पॉवर वेगळे वेगळे आहेत. म्हणजे इथं आहे a⁻m इंटू a⁻n, तर हे होते a⁻m प्लस n. आता काही काही जण 5 + 2 7 करून टाकतील, तसं नाही. प्लस होते म्हणजे त्यांचे सिम्बॉल सेम राहतात. तर हे होऊन जाईल 3 चा पॉवर 5 प्लस याचा पॉवर किती होता? -2 असा. आणि या सगळ्यांचा पॉवर काय आहे? m आहे. आणि इकडे किती आहेत? 81 आहेत. तर हे झालं, 5 मधून 2 गेले 3, 3 झालं, आणि कंसाचा पॉवर m झाला. इकडे 81 आहे. आता इथं हा फॉर्म्युला यूज होईल. a⁻m कंसाचा पॉवर n बरोबर a⁻m इंटू n. म्हणजे 3 चा पॉवर 3 गुणिले 3 चा पॉवर 3m होईल. आणि 81 म्हणजे किती? 3 चा चौथा घात आहे. 3 चा चौथा घात आहे. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 9 9 81. आता इथं जर बेस सेम असेल आणि पॉवर वेगळा वेगळा असेल, मधात जर इक्वलचं चिन्ह असेल, जसं a⁻m इज इक्वल्स टू b⁻m असेल, किंवा याला वेगळ्या पद्धतीने सांगायचं असेल, तर a⁻m बरोबर a⁻n असेल, तर a कटून जातात. म्हणजे या सिच्युएशन मध्ये 3 3 कटून जातील. हे होतील 3m बरोबर 4. म्हणजेच m बरोबर 4/3. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी. आता इथं बघा, इथं बेस सेम आहे परंतु पॉवर वेगळे वेगळे आहेत. म्हणजे इथं होईल 4 आणि याचा पॉवर 9 - 5 होऊन जाईल. असं का होतं? कारण हे बेस सेम आहे आणि पॉवर वेगळे वेगळे आहेत. म्हणजे इथं कोणता फॉर्म्युला यूज झाला? a⁻m इंटू a⁻n बरोबर a⁻m प्लस n. आता इथं प्लस आहे, पण मी वजाबाकी काऊन केलं? कारण इथं -5 आहेत, तर त्यांचं पॉवर सेम ठेवायचं असते. आणि इथं कंसाचा पॉवर किती दिला? x दिलाय, x ठेवा. आणि त्याच्या पुढे किती आहेत? 1024 आहेत. तर बघा, 9 मधून 5 गेले 4, तर 4 चा पॉवर 4 आणि त्याचा पॉवर x बरोबर 1024. आता इथं कोणता फॉर्म्युला यूज होईल? a⁻m इंटू n.
इज इक्वल्स टू ए रेस टू एम इंटू एन. तर इथं होईल 4 गुणिले 4 4x. तर 4चा पॉवर 4x बरोबर 1024. आता 1024चं जर आपण आपल्याला 4च्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे, आधी आपण 1024चं वर्गमूळ काढायचा प्रयत्न करू. तर 1024चं वर्गमूळ कसं निघतात, तर 2 दुनी 4 8 8 64, हे 2 कटले. त्याच्यानंतर हे 3 त्रिक 9 होतील, एक तर 32 येईल किंवा 38 येईल. आणि 35चा वर्ग काय ते, तर 5 5 25 आणि 3 चौक 12 1225, म्हणजे याचं उत्तर आहे 32. आणि 32 म्हणजे किती होईल, 32 म्हणजे 4 चौक 16 16 चौक 64, म्हणजे 4च्या पॉवर मध्ये येणार नाही, म्हणून 4च्या जागी आपल्याला 2चा वर्ग लिहा आणि त्याचा पॉवर 4x करा. आणि इकडं 32ला 2च्या फॉर्म मध्ये लिहा. तर 2 दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 दुनी 32. तर हे होऊन जाईल 2चा पॉवर 8x. आणि इकडं होईल 1 2 3 4 5, 2चा पॉवर 5. हे 2 2 कटून जातील आणि x बरोबर होईल 5/8. 5/8 होतील. याचं उत्तर आपलं 5/8 हेच उत्तर आहे. पुस्तकामध्ये याचे ऑप्शन चुकीचे दिलेले आहेत, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते नोटीस करा. तर याचं उत्तर x बरोबर 5/8 येईल. हेच याचं करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. तर बघा त्यानंतरचा आपला प्रश्न बघा, इथं ए रेस टू पॉवर एम डिवायडेड बाय ए रेस टू पॉवर एन आहे. म्हणजे इथं ए रेस टू पॉवर एम मायनस एन हा वाला फॉर्म्युला यूज होईल. म्हणजे 2चा पॉवर 3 वजा x होईल. आणि इकडे 32 म्हणजे किती, तर 2 दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 दुनी 32. म्हणजे 2चा पॉवर 3 वजा x केला, इथं 1 2 3 4 5, म्हणजे 2चा पॉवर 5 होते. म्हणजे हा बेस बेस आपला सारखा आहे. इथं ए रेस टू एम इज इक्वल्स टू बी रेस टू जर एन असेल, किंवा इथं ए रेस टू एम बरोबर ए रेस टू एन असेल, ए रेस टू एन, तर बेस बेस कटून जातात आणि एम इज इक्वल टू एन होते, म्हणून हे 2 2 कटून जातील आणि 3 वजा x बरोबर 5 होतील. हे मायनस x त्या साईडला जाऊन प्लस x होतील आणि ते प्लस 5 या साईडला येऊन मायनस 5 होतील. तर हे होऊन जातील x अशा पद्धतीनं, आणि 3 मधून 5 गेले तर -2 उत्तर येईल. म्हणजे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. 5चा पॉवर 3x बघा आणि 3 1 25. आधी आपण 3 1 25चं वर्गमूळ काढू. 3 1 25चं, तर हे 3 1 25 31 कोणाच्या पाड्यात येतात का, नाही, कारण 4 3 12 4 25 5 30. ठीक आहे, तर ते 31 25चं वर्गमूळ निघणार नाही, कारण 5 30 होतील आणि साईनचा तर 42 होतील. म्हणजे आपल्याला याला काय करावं लागेल, याला 5च्या फॉर्म मध्येच लिहावं लागेल. म्हणजे आपल्याला याला 25 आधी आपण भागण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. जर आपण याचा 25 अवयव पाडले तर हे कसं होईल, हे असं होईल 25 गुणिला 25 एक 25 राहिले किती, 6 राहिले, 25 दोन्ही 50 राहिले किती 12, 25 5 1600. आता याला 25 5 1600 अशा पद्धतीने लिहू शकतो. हे 5चा वर्ग, हा 5चा वर्ग आणि हा 5, म्हणजे 5चा पॉवर 2 2 4 4 आणि 1 5, हे 31 25 म्हणजे 5चा पॉवर 5 आहे. तर इथं 5चा घन x आणि इथं 5चा पॉवर 5 आपण लिहू शकतो. हे आपण 31 25 चे अवयव पाडले. आता इथं काय होईल, इथं ए रेस टू एम इंटू ब्रॅकेट रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम इंटू एन हा वाला फॉर्म्युला यूज होईल. म्हणजे 3 गुणिले x चा गुणाकार होईल, तर 5चा पॉवर 3x होईल आणि इकडं 5चा पॉवर 5 आहे. आता त्याच्या पुढं काय होईल, ए चा पॉवर m बरोबर ए चा पॉवर n असेल, तर हे ए कटून जातात, म्हणजे 3x बरोबर 5 होतील, म्हणजेच x बरोबर 5/3 होतील. 5/3. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी, 5/3. या सिच्युएशन मध्ये बघा, हे 729 म्हणजे 27चा पॉवर आहे, ठीक आहे. वाटल्यास आपण चेक करून घेऊ. तर बघा 1 2 3 7 7 49, 2 दुनी 4 7 दुनी 14 14 दुनी 28, म्हणजे हे 9 28 29 30 31 32 32 2 4 3 4 आणि 3 7 729, राईट. म्हणजे हा 27चा पॉवर आहे. तर 27 म्हणजे याला आपण आधी 3च्या फॉर्म मध्ये लिहू. तर अगोदर बघा, या साईडला 27ला जर आपण 3च्या फॉर्म मध्ये लिहिलं, तर 3 त्रिक 9 9 त्रिक 27, म्हणजे 3चा पॉवर 3 झाला. आता या सिच्युएशन मध्ये आपण असं लिहायचं, आधी हा इथं बेस सारखे आहेत आणि पॉवर वेगळे वेगळे आहेत. म्हणजे इथं कोणता फॉर्म्युला यूज होईल, ए रेस टू एम डिवायडेड बाय ए रेस टू एन बरोबर ए रेस टू एम मायनस एन. तर हे होईल 3चा पॉवर 5 वजा वजा 2, कारण इथं वजा 2 आहेत. आणि या सगळ्यांचा पॉवर किती आहे, एम आहे. आणि पुढे 729 म्हणजे 27चा वर्ग आहे. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 27 गुणिला 27. आता बघा, हे वजा वजा अधिक होतील, 5 आणि 2 7 होतील, तर 3चा पॉवर 7m बरोबर
आता या 27च्या ठिकाणी मी 3चा घन लिहू शकतो आणि या 27च्या ठिकाणी 3चा घन लिहू शकतो. तर मग हे 3चा पॉवर 7m झालेत आणि इकडे 3चा पॉवर 3 आणि 3 6 झालेत. कारण इथं काय होईल, इथं होईल a⁻m इंटू a⁻n. ठीक आहे. या दोघांची बेरीज होईल आणि हा बेस बेस कटून जाईल, हे 3 3 कटून जातील, म्हणजे m बरोबर होईल 6/7. म्हणजे ऑप्शन नंबर ए 6/7 आपलं करेक्ट उत्तर राहील. आता 256 ला आपण 256 म्हणजे 16चा वर्ग असते बघा. तर इथं आपण याला असं लिहू शकतो, इथं कोणता फॉर्म्युला यूज होईल, a⁻m ब्रॅकेट रेस टू n इज इक्वल्स टू a⁻m इंटू n हा वाला फॉर्म्युला यूज होईल. म्हणजे 3 आणि 1 चा गुणाकार होईल. तर हे होतील 4चा पॉवर -3x आणि 256 म्हणजे 16चा वर्ग, 16 गुणिले 16 असं. ठीक आहे. तर हे 4चा पॉवर -3x बघा, बरोबर 16 म्हणजे 4चा वर्ग, 16 म्हणजे 4चा वर्ग, तर 2 2 4, हे 4चा वर्ग 16 आणि हे 4चा वर्ग 16. मग 4चा पॉवर -3x बरोबर 2 2 4, 4चा पॉवर 4, हे 4 4 कटून जातील आणि x बरोबर 4/-3 म्हणजेच काय, तर x बरोबर -4/3 होतील. -4/3 म्हणजे ऑप्शन नंबर बी. 8चा पॉवर 4, 16चा पॉवर x. आता इथं बेस सारखे नाहीत, आपल्याला आधी बेस सारखं करावं लागेल. तर 8 म्हणजे काय असतात मित्रांनो, 2चा घन असते 8, बेदुनी 4, 4 दुनी 8. 8च्या ठिकाणी 2चा घन लिहिलं, त्याचा पॉवर लिहिला 4. आणि 16 म्हणजे काय असते, तर 2चा चौथा घात, तर बेदुनी 4, इथं पहा, बेदुनी 4 दोन्ही 8 दोन्ही 16. ठीक आहे, 16. तर 2चा चौथा पॉवर असते आणि त्याचा पॉवर किती आहे, x आहे. आता इथं a⁻m ब्रॅकेट रेस टू n इज इक्वल्स टू a⁻m इंटू n हा वाला फॉर्म्युला यूज होईल. म्हणजे 2चा पॉवर 4 त्रिक 12 होऊन जाईल आणि तर 2चा पॉवर 4x होऊन जाईल. तर हे 2 2 कटून जातील, म्हणजे 12 बरोबर 4x, 4 छेदामध्ये जातील, म्हणजे x बरोबर 4 त्रिक 12. आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. आपलं उत्तर काय येईल, ऑप्शन नंबर सी. त्यानंतर बघा 81 म्हणजे 343 बरोबर हे कोणाचा पॉवर असेल, 343 म्हणजे 343 म्हणजे 7चा घन होते बघा आणि इकडे 81चा वर्ग दिलाय, म्हणजे 4 5 6 7 8 9, आपण 7चा पॉवर घेऊन फायदा नाही, कारण इकडे 9 आहे. म्हणजे आपण याला 3च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे 2 4 3 बरोबर बघा 81 गुणिला 3 1 3 3 8 24. ठीक आहे, 81 ला आपण असं करू शकतो. आता 81 म्हणजेच किती, तर 9 9 81 आणि 9 म्हणजेच किती, तर 3चा वर्ग, 3चा वर्ग. ठीक आहे. तर हे 243 म्हणजे 2 2 4 आणि 5, 3चा पॉवर 5 झाला. या पद्धतीने आपण याला फाइंड आउट केलं. तर आणि 81 म्हणजे किती, 9 9 81 बघा. 81 ला मी कसं स्प्लिट केलं, 81 म्हणजे 9 9 81 आणि 9 म्हणजे 3चा वर्ग, म्हणजे हा 3चा पॉवर झाला 4. ठीक आहे. तर या 81च्या ठिकाणी, या 81च्या ठिकाणी मी लिहितो 3चा पॉवर 4 आणि त्याचा वर्ग लिहितो आणि या 243च्या ठिकाणी 3चा पॉवर 5 लिहितो. ठीक आहे. आणि त्याचा पॉवर x लिहितो. आता या सिच्युएशन मध्ये कोणते फॉर्म्युले यूज होतील, तर बघा या ठिकाणी लिहितो a⁻m इंटू n बरोबर a⁻m इंटू n हा वाला फॉर्म्युला यूज होईल. म्हणजे हे 4 दुनी 8 होऊन जातील आणि हे 5 गुणिले x 5x होईल. त्याच्या खाली a⁻m बरोबर a⁻n जर असेल तर a कटून जातात आणि m बरोबर n होते, म्हणजे 3 3 कटून जातील. मग राहतील 8 बरोबर 5x, 5 येतील छेदामध्ये, म्हणजे x बरोबर 8/5 होऊन जातील. म्हणजे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर, आता 8/5 आहे का, 8/5 ऑप्शन मध्ये नाही, पॉवरचा -1 आहे. तर इथं कोणता फॉर्म्युला यूज होईल, जर आपल्याला अंश छेदामध्ये आणि छेद अंशामध्ये करायचा असेल, म्हणजे a/b पॉवर m असेल, तर याला जर b/a लिहायचं असेल तर इथं -m करावं लागतं, म्हणजे पॉवर निगेटिव्ह मध्ये टाकावं लागतं. म्हणून इथं आता 8/5 इथं पॉवर -1 दिलं, म्हणजे हे उत्तर नाही याचं. याचं उत्तर काय येईल, 5/8चा पॉवर -1, म्हणजे ऑप्शन नंबर सी येईल याचं उत्तर. अंश छेदामध्ये आणि छेद अंशामध्ये करायचं असेल तर आपल्याला पॉवर म्हणजे निगेटिव्ह मध्ये टाकावं लागते, पॉझिटिव्ह मध्ये असेल तर, आणि पॉझिटिव्ह मध्ये टाकावं लागते निगेटिव्ह असेल तर. इथं बघा 25 5 सव्वाशे आणि 25 चा वर्ग 625. बघा 25 चा वर्ग 625 आणि त्याचा वर्ग, आणि इकडे 25 5 सव्वाशे. बघा 625च्या ठिकाणी मी 25 चा वर्ग लिहिला, हा कंसाचा वर्ग होता म्हणून कंसाचा वर्ग. या 125च्या ठिकाणी 25 5 सव्वाशे केलं, कंसाचा पॉवर x म्हणजे इथं पॉवर x लिहिलं. आता या 25च्या ठिकाणी मी 5चा वर्ग लिहू शकतो आणि त्याचा वर्ग आणि त्याचा वर्ग.
या 25च्या ठिकाणी 5चा वर्ग गुणिले 5 आणि त्याचा पॉवर किती x. तर हे होतील 2 दुनी 4 4 दुनी 8 5चा पॉवर 8 आणि हे 5चा पॉवर 2 गुणिले 1 3 होतील 3 आणि त्याचा पॉवर x. तर 5चा पॉवर 8 बरोबर हे 5चा पॉवर 3x होतील आणि हे 5 5 कटून जातील तर x बरोबर होईल 8/3. तर या सिच्युएशन मध्ये कोणते कोणते फॉर्म्युले यूज झाले ते आपल्याला लक्षात ठेवायचं. a रेज टू m ब्रॅकेट रेज टू n इज इक्वल्स टू a रेज टू m इंटू n हा वाला फॉर्म्युला इथं यूज झालाय. त्याच्यानंतर a रेज टू m इंटू a रेज टू n बरोबर a रेज टू m प्लस n हा वाला फॉर्म्युला इथं यूज झाला या ठिकाणी. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी 8/3. चला त्यानंतरचा हा प्रश्न बघा 3चा पॉवर 2 भागीला 3चा पॉवर -3 म्हणजे इथं कोणता फॉर्म्युला यूज होईल a रेज टू पॉवर m डिवाइड बाय a रेज टू पॉवर n इज इक्वल्स टू a रेज टू पॉवर m मायनस n म्हणजे 3चा पॉवर इथं कोणता फॉर्म्युला 3चा पॉवर काय होईल 3चा पॉवर होईल 3च्या पॉवर मधून आपल्याला खाली जे -3 आहेत त्याला वजा करावं लागेल म्हणजे 3चा पॉवर 2 वजा 3 करावं लागेल आणि या कंसाचा पॉवर किती आहे x आहे आणि पुढं 81 म्हणजे किती 9 9 81 याला आपण असं लिहू शकतो 9 9 81 तर मायनस मायनस प्लस 2 आणि 3 5 तर 3चा पॉवर 5 झाला कंसाचा पॉवर 1 झाला इकडं 3चा वर्ग गुणिला 3चा वर्ग लिहा अशा पद्धतीनं तर 3चा पॉवर इकडं 5x होईल आणि 3चा वर्ग आता इथं कोणता फॉर्म्युला यूज होईल a रेज टू m इंटू a रेज टू n बरोबर a रेज टू m प्लस n वाला फॉर्म्युला यूज होईल म्हणजे हा 3चा पॉवर होईल 2 आणि 2 4 होऊन जातील बेस बेस कटून जाईल कारण सारखा आहे तर x ची व्हॅल्यू येईल 4/5 ऑप्शन नंबर बी x ची व्हॅल्यू 4/5. या सिच्युएशन मध्ये बघा इथे सेम तेच फॉर्म्युले आहे a रेज टू m इंटू a रेज टू n बरोबर m प्लस n तर इथं 2चा पॉवर हे 2 आणि 3 ची बेरीज होईल 2 आणि 3 ची बेरीज होईल आणि या कंसाचा पॉवर किती आहे x म्हणजे 64च्या ठिकाणी आपण 8 8 64 लिहू शकतो तर हे 2चा पॉवर 3 आणि 2 5 5 होईल आणि वर किती होईल x आणि या 2 8च्या ठिकाणी 2चा घन लिहू शकतो कारण 2चा घन 8 होते हे ना 2 4 4 2 8 तर इथं 2चा पॉवर आता 5 गुणिले x किती होतील 5x होतील आणि इथं 2चा पॉवर 3 आणि 3 किती होतील 6 होतील बेस बेस कटून जातील म्हणजे x बरोबर होईल 6/5 म्हणजे ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर येईल. चला आता 81 बरोबर 27चा पॉवर x हे झालेले प्रश्न आहेत आपले. ठीक आहे चला 81 म्हणजे किती 9 9 81 आणि इकडे 27 आहेत म्हणजे 9 त्रिक 27 तर बघा हे 9 9 81 आणि इकडे किती आहे 9 त्रिक 27 आहेत आणि वर किती आहेत x आहेत हे 9 म्हणजे 3चा वर्ग गुणिला हे 9 म्हणजे 3चा वर्ग बरोबर हे 9 म्हणजे 3 गुणिला 3 आणि हे 3 चा पॉवर किती आला x आला तर हे 3चा पॉवर 2 आणि 2 किती झाले 4 आणि 3 ला 3 वेळेस गुणलं म्हणजे 3चा घन झाला आणि त्याचा पॉवर x तर म्हणजे हे 3चा पॉवर 4 बरोबर 3चा पॉवर 3 गुणिला x 3x बेस बेस कटून जातील 4 बरोबर 3x होईल 3 जातील छेदामध्ये म्हणजे x बरोबर होईल 4/3 तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर ए 4/3. 128 बरोबर 4चा पॉवर 3 आता बघा 128 म्हणजे ती 2च्या पटीतली संख्या असेल तर आपण त्याला स्प्लिट करू थोडंसं 128 ला जर आपण 4 न भागितलं तर हे 4 त्रिक 12 4 2 8 होतील आणि हे 4 ठीक आहे आणि याला जर आपण असं करावं लागेल 16 2 32 ठीक आहे आणि याला आता 4 हे 16 म्हणजे काय 4 गुणिले 4 आणि हे 2 तर 4 म्हणजे 2चा वर्ग हे 4 म्हणजे 2चा वर्ग हे 4 म्हणजे 2चा वर्ग आणि हे 2 तर हे किती होतील 2 2 4 5 6 आणि 1 7 2चा पॉवर 7 होईल 128 म्हणजे 2चा पॉवर 7 व्हायला आहे तर ठीक आहे 128च्या ठिकाणी 2चा पॉवर 7 लिहा हे 4च्या ठिकाणी 4च्या ठिकाणी 2चा वर्ग लिहा कंसाचा घन म्हणून घन लिहा आणि त्या सगळ्यांचा पॉवर काय m आहे म्हणून इथं m लिहा तर 2चा पॉवर 7 बरोबर या तिघांचा गुणाकार होईल बेत्रिक 6 6 गुणिला m 6m तर 2चा पॉवर 6m होईल बेस बेस कटून जातील 6 जातील छेदामध्ये तर हे होईल m बरोबर 7/6 म्हणजे आपलं उत्तर येईल ठीक आहे 7/6 आपलं उत्तर येणार आहे आपलं उत्तर 7/6 येणार आहे तर इथं ऑप्शन थोडेसे चुकीचे आहेत तर 3च्या ठिकाणी 6 करून टाका ठीक आहे म्हणजे आपलं हे उत्तर करेक्ट येईल आपलं उत्तर येईल 7/6. नंतरचा प्रश्न 256 बरोबर 8चा पॉवर -2x तर आता 256 म्हणजे किती 16 गुणिले 16 म्हणजे 256 आणि 8 म्हणजे किती 2चा घन म्हणजे 8 2 4 4 2 8
त्याचा पॉवर -2 दिलेला आहे आणि त्याचा पॉवर x दिलेला आहे. तर 16 म्हणजे 2चा कितवा पॉवर होते? चौथा पॉवर होते. बेदोनी आता पाहायचं, बेदोनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16 म्हणजे 2चा चौथा पॉवर होते. आणि हे 16 म्हणजे 2चा चौथा पॉवर. तर इथं 3 दुनी आता तिघांचा गुणाकार होईल. 3 दुनी -6, -6 गुणिले x -6x. तर 2चा पॉवर होईल -6x. आता इथं a⁻n बरोबर a⁻m+n हा वाला फॉर्म्युला यूज होईल. ते 2चा पॉवर 4 आणि 4 8 झाले आणि 2चा पॉवर -6x झाले. तर या कंडिशन मध्ये हे 2 2 कटून जातील. ठीक आहे. आणि x बरोबर येईल -8/6. -8/6 म्हणजे किती? -4/3. तर ऑप्शन नंबर सी आपलं करेक्ट उत्तर असेल. -4/3 आपण 2 न काढलं त्याला. तर हा सेम प्रश्न. त्यानंतर बघा, ठीक आहे, 5चा पॉवर m-2 बरोबर या 125 ला आपण 5चा घन लिहू शकतो. 5 5 25, 25 5 1600 आणि त्याचा वर्ग. तर हे 5चा पॉवर m-2 बरोबर 5चा पॉवर 3 दुनी 6 होऊन जातील. हे 5 5 कटून जातील. तर m-2 बरोबर 6 म्हणजे -2 पलीकडे जाऊन +2 होतील. तर 6 आणि 2 होतील 8. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी 8. 343 बघा. तर 343 ला आपण कसं लिहू शकतो? हे 3चा पॉवर -m+4 आहे आणि हे 343 म्हणजे जर आपण याला 3 न गुणलं तर 3 8 24, 3 1 3 असं लिहू शकतो. ठीक आहे. तर 3चा पॉवर -m+4 आहे. या 81 ला आपण 9 9 81 असं लिहू शकतो. ठीक आहे. आपण त्याला 3 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतो शेवटी. तर -m+4 आहेत बघा. तर हे 3चा वर्ग, हा या 9च्या ठिकाणी 3चा वर्ग आणि हे 3. तर 3चा पॉवर हे -m+4 आहे. तर हे होऊन जाईल 2 2 4 4 1 5, 3चा पॉवर 5. हे 3 3 कटून जातील. मायनसचं सिम्बॉल तिकडे पाठवलं म्हणजे m+4 बरोबर काय होतील? बघा या ठिकाणी m+4 बरोबर -5 होईल, कारण हे मायनस सिम्बॉल तिकडे गेलं. आणि m बरोबर हे 4 पण तिकडे जाऊन मायनस होतील. तर -4 असं होईल. तर 5 आणि 4 किती? -9, कारण दोन्ही मायनस मायनस मध्ये आहेत. तर आपलं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट उत्तर येईल. 2चा पॉवर -3 + x. 2चा पॉवर इथं -3 + x आणि इकडं किती? 16 2 32. तर हे याला आपण असं लिहू शकतो की 16 2 32. ठीक आहे, चालेल. तर 2चा पॉवर -3 + x बरोबर हे 16 म्हणजे किती? तर 4 चौक 16 करा. 4 चौक 16. ठीक आहे, सिंपल करू याला. 2चा पॉवर -3 + x बरोबर हे 4 म्हणजे 2चा वर्ग, हे 4 म्हणजे 2चा वर्ग आणि हे 2. तर 2चा पॉवर -3 + x बरोबर 2 2 4 4 आणि 1 5. 2चा पॉवर किती व्हायलाय? 5 व्हायलाय. तर हे 2 2 कटून गेले आणि मायनसचं सिम्बॉल तिकडे गेलं, प्लस झालं. तर 3 + x बरोबर मायनस इकडे पाठवलं आपण -5 झालं. ठीक आहे. तर हे 3 तिकडे जाऊन मायनस होतील. तर x चा पॉवर -5 -3 -8 होऊन जातील. तर आपलं येईल उत्तर ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. आपलं उत्तर किती येईल? ऑप्शन नंबर सी. या कंडिशन मध्ये पण आपलं उत्तर हे मायनस आपण बरोबर आहे, -9 आहे. आता बघा इथं कोणता फॉर्म्युला यूज होईल? इथं यूज होईल a चा पॉवर m डिवायडेड बाय a चा पॉवर n बरोबर a चा पॉवर m-n. तर हे होईल 7चा पॉवर 5 तर आहेच, वजा कंसामध्ये वजा m. बघा आता इथं मायनस मध्ये आपण म्हणजे मिस्टेक होऊ शकते, त्याच्यामुळे आपण आधी नाही का ब्रॅकेटला सॉल्व्ह करून घेऊ. ब्रॅकेटला सॉल्व्ह केलं तर चुका होत नाही, एक स्टेप वाढली तरी चालेल. तर हे होईल -m+2 म्हणजे आपण मायनस आतलं गुणलं. ठीक आहे. तर हे 1 झालं अशा पद्धतीनं. आता हे खालचं वर जाईल किंवा या छेदाला इकडं या ठिकाणी तुम्ही घेऊन येऊ शकता. म्हणजे 7चा पॉवर 5 बरोबर 7चा पॉवर -m+2 हे छेदातलं एक छेदानं एकलं गुणलं म्हणजे तीच संख्या येते. बेस बेस काढून टाका. तर 5चा पॉवर -m+2 करा. -m इकडे येऊन +m होतील आणि 5 तिकडे जाऊन -5 होतील. तर हे होईल -3. आपलं उत्तर येईल सी म्हणजे -3. -3 होईल. या कंडिशन मध्ये पण छेदातली संख्या आपण इकडे आणू शकतो. तर हे होईल 16चा घन बरोबर 4चा पॉवर कंसामध्ये 2 + m. तर बघा आपण काय करू, या 4ला 4चा वर्ग 16ला 4चा वर्ग लिहू असं आणि त्याचा पॉवर 3 टाकू आणि या ठिकाणी -2 + m टाकू.
ते बेत्रिक 6 होऊन जातील, 4चा पॉवर 6 आणि 4चा पॉवर -2 + 3, तर हे 4 4 कटून गेले, तर 6. आता हे मायनस आपण इकडे शिफ्ट करू, तर -6 बरोबर 2 + 3 होतील, 2 प्लस हे 3 नाही m आहेत, 2 + m होईल. तर आपल्याला काय करायचंय, 2 + m लिहायचंय या पद्धतीनं. 2 तिकडे जाऊन मायनस मध्ये होतील, तर -6 आणि -2 -8 होतील. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी, -8. या क्वेश्चनला पण आपण सेम तसं करू शकतो. 25 5 1600 होईल. ठीक आहे, या 125च्या ठिकाणी मी असं 25 × 5 लिहू शकतो आणि त्याचा वर्ग करू शकतो. आता जी छेदातली संख्या आहे याला या साईडने न्यायचं, म्हणजे हे होईल 5चा पॉवर कंसामध्ये x - 3 होऊन जाईल असं. ते 25 ला 5चा वर्ग लिहा, 5चा वर्ग गुणिला 5 आणि कंसाचा वर्ग बरोबर हे 5चा पॉवर x - 3 आहे, याच्या बाहेर -x आहे. ते 2 आणि 3, 3 दोन्ही 6, तर 5चा पॉवर 6 बरोबर 5चा पॉवर इकडं -x - 3, हे 5 5 कटून जातील, मायनस इकडे जाईल, म्हणजे -6 बरोबर x - 3 होईल. हे मायनस जाऊन तिकडे प्लस होतील, म्हणजे x बरोबर -6 + 3, म्हणजे x बरोबर किती, -3. आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी, x बरोबर -3. 1024चा आपल्याला अगोदर वर्गमूळ काढावं लागेल बघा. तर 1024चं वर्गमूळ काढण्यासाठी हे बेदोनी 4 8 8 किती, 4 चौक बेदोनी 4 8 8 64 बरोबर, इथे 8 येतील, हे 2 कटतील, 3 त्रिक 9, 32 आणि 38, तर 35चा वर्ग किती आहे, 5 5 25 आणि 3 चौक 12 आहे, 1225 पेक्षा लहान, म्हणजे याचं वर्गमूळ आहे 32. तर हे झालं 1/2चा पॉवर किती आहे, 3 - m बरोबर इकडे आली 32. तर याला आपण अंशाच्या ठिकाणी नेऊ, म्हणजे इथं हा फॉर्म्युला यूज होईल. कोणता वाला, 1/a⁻m बरोबर a⁻−m, म्हणजे खालची संख्या निगेटिव्ह मध्ये लिहावं लागेल. तर हे होईल 2चा पॉवर वजा 3 - m बरोबर 32, म्हणजे किती, 16 2 32. बघा इथं आपण 32चे अवयव पाडू, हे 32 म्हणजे किती होतील, 16 2 32 आणि 16 म्हणजे 4 चौक 16. ठीक आहे, आणि 4 म्हणजे 2चा वर्ग असं, म्हणजे 32 म्हणजे 2चा 5वा पॉवर, तर इथं आपण 2चा 5वा पॉवर लिहू. बेस सारखे झाले तर बेस काढून घ्या, या मायनसला तिकडे पाठवा, म्हणजे 3 - m बरोबर -5 होतील, -m तिकडे जाऊन +m होतील, -5 इकडे येऊन +5 होतील, म्हणजे 3 + 5 बरोबर m होईल. तर m बरोबर किती होईल मग, 8 होईल, 8 प्लस मध्ये 8. ऑप्शन नंबर बी आपलं करेक्ट उत्तर राहील. या ठिकाणी हे मायनसला जर वर नेलं तर प्लस होऊन जाईल, म्हणजे 3चा पॉवर x - 2 बरोबर, या 81ला आपण असं लिहू शकतो 9 9 81, मग 3चा पॉवर x - 2 बरोबर, याच्या ठिकाणी 9च्या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 3चा वर्ग 3चा वर्ग, 3चा पॉवर x - 2 बरोबर 3चा पॉवर 2 आणि 2 4 झाले, हे 3 3 कटून गेले, -2 तिकडे जाऊन +2 होतील, म्हणजे 4 आणि 2 6 होतील. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी, 4 आणि 2 6. हे खालचे छेदातले मायनस वर जाऊन प्लस होतील, तर 4चा पॉवर होईल 3 - x, आणि हे 8 म्हणजे किती होतील, याला आपण असं लिहू शकतो 2चा घन, बेदोन 4 4 2 8, आणि त्याचा किती, 4था पॉवर. या 4च्या ठिकाणी पण आपण 2चा वर्ग लिहा, इथं 3 - x लिहा, इथं 2चा 4 त्रिक 12 लिहा, या दोघांचा गुणाकार 3 आणि 4चा. ठीक आहे, तर बघा आता त्याच्यानंतर काय करायला लागल, 2 या 3 - 6 3 - x ला गुणावं लागल, तर बेत्रिक 6 वजा 2 × x 2x झाले, आणि हा 2चा पॉवर 12, तर हे कटून गेले 2 2, कारण बेस सारखा आहे, -2 तिकडे प्लस होतील, +12 इकडं मायनस होतील, म्हणजे 6 - 12 बरोबर हे 2x होतील, 6तून 12 गेले, -6 बरोबर 2x, आणि -6च्या अर्धे -3, म्हणजे x बरोबर किती, -3. तर ऑप्शन नंबर सी आपलं करेक्ट उत्तर राहील, x बरोबर -3. 32चा घन, ठीक आहे, आणि ते पण निगेटिव्ह मध्ये, तर याला आपण असं लिहू शकतो, या निगेटिव्हला जर आपल्याला पॉझिटिव्ह करायचं असेल तर म्हणजे असं छेदस्थानी न्या आणि 32चा घन करा, असं ज्या ठिकाणी. ठीक आहे, 32चं घनमूळ काढायचं आणि मग त्याचा घन करायचा आहे या पद्धतीनं. तर इथं हा वाला फॉर्म्युला यूज होईल, 1 भागीला, म्हणजे जर आपलं असं असेल कसं,
एक भागाकार करायची गरज नाही. इथं यम असल आणि इथं यन असल तर हे वरचं वर राहते आणि बाहेरचं खाली जाते, हे की नाही. तर म्हणजे तीन इथं तीन तीनच आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही असं विशेष करण्याचं गरज पडणार नाही. 32चं फक्त घनमूळ काढावं लागेल. आणि 32चं घनमूळ किती येईल? 32चं घनमूळ येईल, 32चं घनमूळच निघत नाही. ठीक आहे. तर मग याला कसं करावं लागेल? याला करावं लागेल 14×32. 3/3 म्हणजे हे असं होईल, 1/32 होईल फक्त. हे घनमूळ आणि घन कटून जाईल. तर 1/32 जर आले तर 32 म्हणजे 2चा पॉवर किती असते? 2चा पॉवर असते 5. ठीक आहे. 2चा पॉवर 5 असते. कारण 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32. तर 2चा पॉवर 5 असेल, परंतु ते 2चा पॉवर 5 प्लस मध्ये पाहिजे, तर निगेटिव्ह मध्ये कसं काय दिली? आपलं उत्तर 2चा पॉवर -5 यायला पाहिजे. 2चा पॉवर -4 येणार नाही. 1/10. हा, राईट राईट, हे आपलं उत्तर येईल बघा. थोडं ऑप्शन थोडेसे घुमवले त्यांनी, असं केलं याला. कारण 1चा पॉवर 5 पण तोच येणार ना, आणि 2चा पॉवर 5 पण हाच येईल. तर बघा, आपण गडबडमध्ये हे टिक करून टाकतो, परंतु हे उत्तर नाही त्याचं. ऑप्शन नंबर सी उत्तर आहे. असं इथं नियम कोणता लक्षात ठेवायचा होता? हा वाला, की हे जर इथं यम असेल, इथं यन असेल, ते वरचं वर असतं आणि बाहेरचं खाली असतं. नंतरचा आपला प्रश्न आहे 128चा पॉवर -4/7 आणि या रूट मध्ये. तर सर्वप्रथम आपण 128 पाहू की 128 म्हणजे नेमका कोणाचा 7वा पॉवर येते. कारण इथं छेदामध्ये 7 आहे म्हणजे 7 कटणार आहेत. तर हे 12ला आपण असं याच्या जर आपण समजा 4 ने डिवाइड केलं तर 4×12 4 दुनी 8, 32 गुणिला 4 असं होऊ शकतं. 4×12 4 दुनी 8, 32 म्हणजेच किती? 16 दुनी 32 गुणिला 4. तर 16 म्हणजे किती होईल? 4 चौक 16 गुणिला 2 गुणिला 4. तर याला जर आपण 2च्या फॉर्म मध्ये लिहिलं तर 2चा वर्ग 4, हे 2चा वर्ग 4, हे 2 आणि हे 2चा वर्ग 4. म्हणजे 2 2 4 आणि 1 5 6 7, 2चा पॉवर 7 म्हणजे 128. तर या ठिकाणी आपण असं डायरेक्टली लिहू शकतो की 2चा पॉवर 7 आणि त्याच्या डोक्यावर -4/7 असं. ठीक आहे. आता यांचा a⁻m चा गुणाकार होईल, तर हे काय होईल? हे वर्गमुळात 2चा पॉवर 7 गुणिले -4/7 या पद्धतीनं. ठीक आहे. कारण इथं कोणता फॉर्म्युला यूज झालाय? a⁻m इंटू a⁻n बरोबर a⁻m हा वाला फॉर्म्युला यूज झालाय. ठीक आहे. आता हे 7 7 कटून जातील, तर हे होऊन जाईल 2चा पॉवर -4. म्हणजे त्याला आपण असं लिहू शकतो 2चा पॉवर -4/2 म्हणजे 2चा पॉवर -2 म्हणजेच किती? 1/4. तर आपलं उत्तर येईल 1/4. ऑप्शन नंबर बी आपलं करेक्ट उत्तर असेल. इथं बघा 3 म्हणजे हे 3 कोणाचा घन आहे? 3 त्रिक 9 9 त्रिक 27 3चा घन आहे. याला आपण असं लिहू शकतो 3चा घन, आणि 27च्या ठिकाणी आपण 3चा घन लिहिला, बाहेर 8/3 जशात तशी लिहिली. ठीक आहे. तर याला मग 3चा पॉवर 3 गुणिला 8/3 केलं असं. तर हे 3 3 कटून झालेत. मग इथं कोणता फॉर्म्युला यूज होईल? a⁻n बरोबर, हे वरचं वर असते आणि बाहेरचं खाली असते असं. म्हणजे हे होऊन जाईल 3चा पॉवर 8/2. हे वर्गमूळ म्हणजे आपल्याला 2 घ्यायला लागेल. ठीक आहे. तर 3चा पॉवर होईल 4. तर ऑप्शन नंबर सी आपलं करेक्ट उत्तर असेल. 3चा पॉवर 4. इथं निगेटिव्ह मध्ये बघा 64 म्हणजे हे 8 8 64 वर्ग नाही घ्यायचा, आपण 4 घेऊ, कारण छेदामध्ये 3 आहे. ही हिंट आपल्याला यूज करायची आहे. म्हणजे आपण 64च्या ठिकाणी 4 चौक 16 16 चौक 64 तर 4चा घन असा लिहू शकतो. इथं -2/3 आहेत. ठीक आहे. तर हे होऊन जाईल 4चा पॉवर 3 गुणिला -2/3 आणि त्याचं वर्गमूळ. ते 3 3 कटून गेले आणि काय नाही म्हणजे तर 2 असतात बघा. आणि मी नेमकं सांगितलं हे जर असं असेल यम आणि ते यन असेल तर आतलं वर असते आणि बाहेरचं खाली असते. या पद्धतीनं हे -2/2 होतील. किती होतील ते? -2/2. म्हणजेच बघा या ठिकाणी मी लिहितो 4चा पॉवर -2/2. 2 कुठून आले? तर वर्गमूळ म्हणजे 2 आहेत. तर 4चा पॉवर -1 म्हणजेच किती? 4चा पॉवर मायनस म्हणजे 1/4. 1/4. तर बघा आता 1/4 हे कोणाचं उत्तर आहे? 1/4 डायरेक्टली आपल्याला ऑप्शन मध्ये दिलं नाही, परंतु आपल्याला दिले 2चा पॉवर -2. 2चा पॉवर -2 म्हणजे 1/2चा वर्ग म्हणजेच 1/4. आपल्याला सरळ सरळ दिलं नाही, घुमवून दिलंय. ठीक आहे. ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर असेल. ऑप्शन नंबर डी.
इथं बघा 3 चौक 12 आणि त्याचं 24 आहे, म्हणजे असं नाही चालणार. मग कसं करायला लागेल याला? याला एक तर बेस सारखा करावा लागेल. तर बेस म्हणजे 3 8 24. ठीक आहे, याला असं करा, 3चा वर्ग गुणिला 4चा पॉवर x बरोबर हे 24 गुणिला 24 करा, 24चा वर्ग आहे तर 4चा पॉवर x म्हणजे हे 24 गुणिला 24 भागीला 3 गुणिला 3 असं करा. मग हे 3 8 24 होतील, हे 3 8 24 होतील आणि 4चा पॉवर x 4च्या ठिकाणी आपण 2चा वर्ग लिहू शकतो. तिथं x टाका, या 8च्या ठिकाणी 2चा घन टाका, या 8च्या ठिकाणी 2चा घन टाका. हे 2 गुणिले x 2x होतील आणि हे 3 आणि 3 6 होतील. 2 2 कटून जातील आणि हे 6 भागीला 2 होतील. म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे x बरोबर 3. म्हणजे ऑप्शन नंबर ए या पद्धतीनं. इथं पण सेम तसंच आहे बघा. हे 5चा घन आपल्याला खाली नाही लागत. ते 5चा घन गुणिला 2चा पॉवर m बरोबर हे 40 गुणिला 40 गुणिला 40 असं. ते 5चा घन जाईल खाली तर 2चा पॉवर m बरोबर 40 गुणिला 40 गुणिला 40 भागीला 5 गुणिले 5 गुणिले 5. हे 5 8 40, हे 5 8 40 आणि हे 5 8 40. 8 8 8 म्हणजे 2चा पॉवर m बरोबर या 8च्या ठिकाणी मी 2चा घन लिहू शकतो. या 8च्या ठिकाणी 2चा घन लिहा, या 8च्या ठिकाणी 2चा घन लिहा. मग 2चा पॉवर m बरोबर 3 आणि 3 6 6 आणि 3 9. 2चा पॉवर 9. 2 2 कटून गेले तर m बरोबर 9 आपलं उत्तर येईल. ऑप्शन नंबर सी, m बरोबर 9. इथं पण त्या टाईपचा प्रश्न आहे. तर हे 8चा वर्ग गुणिला 3चा पॉवर x बरोबर इथं आहे 36 36 आणि 36. 8चा वर्ग खाली पाठवा तर 3चा पॉवर x बरोबर 36 36 आणि 36 भागीला 8 गुणिले 8. तर 8च्या पड्यात 36 येतात का? 8 चुं 32 नाही. 8 एक 8 8 2 16 30 28 34. तर ठीक आहे, 8 नाही आले तर 4च्या पड्यात येतील ना. 4 2 8 4 8 32 4 9 36. 4 2 8 4 8 32 4 9 36. बेदुनी 4 4 8 32 4 9 36. बघा हे बे 16ला 16च्या अर्धे किती होतात? तर बे एक बे, बे 8 16 आणि हे बे 9 18 म्हणजे 9 9 9 आले. तर 3चा पॉवर x बरोबर या 9च्या ठिकाणी 3चा वर्ग, या 9च्या ठिकाणी 3चा वर्ग, या 9च्या ठिकाणी 3चा वर्ग. 3चा पॉवर x बरोबर 2 2 4 2 6, 3चा पॉवर 6. x x 3 3 कटून गेले म्हणजे आपलं उत्तर आलं x बरोबर 6. ऑप्शन नंबर डी, x बरोबर 6 हे आपलं करेक्ट उत्तर असेल. इथं बघा मित्रांनो, हे 4 गुणिले m म्हणजे 4m होऊन जातील अशा पद्धतीनं. हे 48चा वर्ग होईल म्हणजे 48 गुणिले 48 आणि इकडं 6चा वर्ग इथं छेदामध्ये जाईल 6 गुणिले 6 असं. मग 2चा पॉवर 4m बरोबर हे 6 8 48 होतील, हे 6 8 48 होतील आणि 8 8 म्हणजे 2चा घन गुणिला 2चा घन. मग 2चा पॉवर 4m बरोबर 2चा पॉवर 3 आणि 3 6 होऊन जाईल. 2 2 कटून जातील. 4m बरोबर 6 होतील. m बरोबर 6/4 म्हणजेच m बरोबर 2 6 2 4 3/2. आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी. 2चा इथं काय होईल? तर आधी तर बघा हे 2 3 गुणिले m 3m होऊन जातील आणि 1024 म्हणजे 32 आहेत. 1024चं वर्गमूळ 32 आहे आणि 32 म्हणजे 2चा पॉवर 5 आहे. तर हे कटून गेलेत. m बरोबर 5/3. ठीक आहे, तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी, 5/3. 729 म्हणजे हे कोणाचं? 27चं वर्गमूळ आहे, हे ना? तर एकदा चेक करून घ्या वाटल्यास. 7 7 49, 2 2 4, 7 2 14, 14 2 28. तर हे 9 8 4 12 2 चला 1 4 5 6 7 729 बरोबर आहे, 27च आहे ते. मग 3चा पॉवर हे -2x होईल आणि हे 27 म्हणजे 3 त्रिक 9 9 27, 3चा घन होऊन जाईल. ठीक आहे, तर हे 3 3 कटून जातील तर x बरोबर -3/2 होईल. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी, -3/2.